नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदप्रभा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्या मुलांसाठी आहे जी मुलं ही येणारी कंबाईन एक्झाम जी 2 फेब्रुवारीला होणार आहे त्याच्यासाठी खूप सिरियसली अभ्यास करत आहेत. तर हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्या लोकांच्यासाठी आहे. तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून अशा काही गोष्टी ऐकायला मिळतील ज्याचा खूप जास्त चांगला परिणाम असा तुमच्या प्रिपरेशनवर होणार आहे. तर सुरू करूया की तुम्हाला पुढच्या काही दिवसांच्यामध्ये 15 दिवस जे काही उरलेले आहेत त्या दिवसांच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्ही शांतता, संयम आणि प्रॅक्टिस ह्या त्रिसूत्रीवर फोकस करायचं आहे. शांतता यासाठी की आता गडबडीत काहीही करायचं नाही, नवीन रिसोर्सेस घ्यायचे नाहीत कोणतेही. जे तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की सफिशियंट आहे असं. संयम म्हणजे कोणतीही गडबड करायची नाही, धांदली करायची नाही आहे, घाबरून जायचं नाही आहे. कारण का तुम्ही आत्तापर्यंत खूप अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास जो काही तुम्ही केलेला आहे ते तुम्हाला सर्व काही आठवेल. एक्झामच्या ज्या टाईम एन्व्हायरमेंट आहे, एक्झामचं जे रिअल टाईम एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते तुम्हाला डेफिनेटली आठवणार. याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. आणि प्रॅक्टिसच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्रॅक्टिस तुम्ही आजपर्यंत करत आहातच, पण आता तुम्हाला रिकॉलची प्रॅक्टिस करायची आहे. रिकॉलची प्रॅक्टिस म्हणजे काय, तर तुम्हाला मॉक्स सोडवायचे आहेत. रिकॉल प्रॅक्टिस आणि मॉक्स म्हणजे काय, जर तुम्हाला कोणत्या टेस्ट सिरीज अवेलेबल असतील, तुमच्याकडे काही प्रिंटआउट्स असतील किंवा तुम्हाला बाजारामध्ये काही टेस्ट सिरीज मिळाले असतील तर त्या टेस्ट सिरीज तुम्हाला आता सोडवायच्या आहेत आणि त्या अगदी शांतपणे सोडवायच्या आहेत. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तरी अँक्शियस व्हायचं नाही, घाबरायचं नाही. बिनधास्तपणे त्या प्रश्नाचं, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर बी हॅपी की तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट आता कळालेली आहे. आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज ऑलरेडी दिलेली आहे, टेस्ट सिरीज ऑलरेडी एकदा अटेम्प्ट केलेले आहे, तर आता टाईम आहे की ती टेस्ट सिरीज तुम्ही प्रॉपरली रिवाईज करा. लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आता सध्या आहे की तुम्ही टेस्ट दिल्या पाहिजेत. कारण का टेस्ट तुम्ही दिल्या तर लक्षात घ्या, 1 टेस्ट म्हणजे 1 अटेम्प्ट असं तुम्ही धरून चाला. त्यामुळे तुम्ही जितके अटेम्प्ट द्याल आता, म्हणजे जितक्या टेस्ट द्याल तितके तुमचे ते अटेम्प्ट असे तुम्ही धरून चाला. आणि जर तुम्ही समजा 1000 क्वेश्चन सोडवले आणि त्यातले तुम्हाला 500 क्वेश्चन्स जरी आले नाही किंवा तुम्हाला त्यातले 700 क्वेश्चन्स जरी आले नाही, तर जे क्वेश्चन्स आले नाहीत त्याची उत्तरे तुम्हाला कळतील आणि तेवढं नॉलेज तेवढी भर तुमच्या ज्ञानात पडेल. त्यामुळे सध्या इतकं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आता मॉक्स देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण जर तुमच्याकडे जर बाजारातल्या मॉक्स अवेलेबल नसतील तर लक्षात घ्या, तुम्ही PYQs सॉल्व करायचे आहेत. PYQs इज द रिअल गोल्ड माइन ऑफ एनी ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन. ही एक गोल्ड माइन आहे, लक्षात घ्या PYQs. तर तुमच्याकडे मॉक्स नसतील तर PYQs आता ॲनालाइज करायची वेळ डेफिनेटली नाही आहे, पण तुम्ही PYQs सॉल्व करा. त्याची उत्तरे तुमच्याकडे जर एक्सप्लेनेशन सहित उत्तरे अवेलेबल असतील तर आता तुम्ही PYQ सॉल्व करा. दुसरं काहीही करू नका, फक्त रिअल टाईम एन्व्हायरमेंटमध्ये करा. 2 तास बसा, 1 तास बसा. तुम्ही पहा की तुम्हाला PYQs कशा पद्धतीने सॉल्व होतात, तुम्ही कोणत्या पद्धतीने मिस्टेक्स करतात. लक्षात घ्या, सिली मिस्टेकचा जो पोर्शन आहे, जो सिली मिस्टेक आहे त्या तुम्ही अवॉइड करायच्या आहेत. जर सिली मिस्टेक तुमचे 2 ते 3 क्वेश्चन्स जर चुकवत, सिली मिस्टेकमुळे जर तुमचे 2 ते 3 क्वेश्चन्स रॉंग होत असतील तर तुम्ही 4 क्वेश्चन्स मागे जाता, लक्षात घ्या. त्यामुळे सिली मिस्टेक जर तुम्हाला अवॉइड करायचे असतील आणि +4 मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप जास्त करावी लागेल आणि प्रॅक्टिसच तुम्हाला 4 मार्कांची एज घेऊन देईल, लक्षात घ्या. त्यामुळे सिली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी तुम्हाला मॉक्स सोडवावे लागतील. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट जर करायचं असेल तर तुम्हाला कळेल की सुरुवातीला तुम्हाला कोणता विषय घ्यायचा आहे. आत्ताच तुम्ही डिसाईड करा की तुम्ही सुरुवातीला पॉलिटी घेणार आहे, की तुम्ही इकॉनॉमिक्स घेणार आहे, की तुम्ही हिस्ट्री घेणार आहे. तुमचा कोणता विषय अतिशय स्ट्रॉंग आहे ते पहा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्ही पहिला कोणता विषय घेणार आहे. आणि तुम्ही 1 तासाच्या त्या पिरियडमध्ये कशाप्रकारे तुम्ही पेपर सॉल्व करणार हे तुम्हाला आत्ताच कळायला हवं. तुम्ही असं करू शकत नाही की ठीक आहे त्या ज्यावेळेस एक्झाम असेल त्या दिवशी आपण पाहू, असं अजिबात करू नका. दॅट विल बी सुसायडल, लक्षात घ्या. तर काय करायचं आहे तुम्हाला की मॉक्स खूप जास्त सोडवायचे आहेत पुढच्या. का सोडवायचे आहेत की टाईम मॅनेजमेंटसाठी. लक्षात घ्या, टाईम मॅनेजमेंट
त्यानंतर सिली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी, सिली मिस्टेक तुमच्या नाही झाल्या पाहिजेत. त्यानंतर तुमच्या ज्ञानात भर, राईट, ज्ञानात भर. तुम्हाला नवीन गोष्टी कळतील, राईट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असेल की तुम्हाला कळेल की तुमचा कोणता विषय स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही कुठे चुकता आहात, आणि त्या चुका तुम्ही अवॉइड करू शकता. कारण का जी कंबाईनची एक्झाम आहे ती फक्त 1 तासाची एक्झाम आहे आणि 1 तासामध्ये खूप जास्त गडबड होते. त्यामुळे जर तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल तुम्ही अगोदरच मॉक्स दिल्या नसतील, तर येणारी एक्झाम ही तुमची पहिली मॉक असेल. आणि पहिली मॉक ही डेंजरस असते, लक्षात घ्या. शक्यतो पहिल्या परीक्षेमध्ये लोकांना जास्त मार्क पडत नाही. त्यामुळे तुमची प्रत्येक टेस्ट ही एक मॉक आहे, प्रत्येक टेस्ट हा एक अटेम्प्ट आहे असं धरून तुम्ही चाला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप ज्या एक्झाम असतात यांच्यामध्ये एक ॲप्टिट्यूड डेव्हलप करावा लागतो. त्याला म्हणतात की MCQ ॲप्टिट्यूड असं आपण त्याला म्हणतो. किंवा हे जे MCQ आहेत ना, ते MCQ कसे सॉल्व करायचे, लॉजिक कसं लावायचं, किंवा कोणत्या डायरेक्शनने विचार करायचं, आयोगाचा पॅटर्न काय आहे, आयोग कोणत्या पद्धतीने विचार करतं, हे जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्हाला PYQ सॉल्व करावे लागतील. हे कळायचं असेल तुम्हाला PYQ सॉल्व करायचे असेल. त्यामुळे जर एखादा क्वेश्चन जर बाउन्स आला असेल तर तुम्हाला कळेल की आयोगाचं थिंकिंग पॅटर्न काय आहे आणि तुम्ही कोणत्या प्रश्नाला राईट करू शकता. ॲटलिस्ट तुम्ही 50% क्वेश्चनच्या जवळ जाऊ शकता, बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्ही आता कंबाईन देत असाल आणि तर तुम्ही सिरियस असाल तर तुम्ही ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की पुढच्या 14 दिवसात तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मॉक्स सोडवायचे आहेत. आणि ह्या मॉक्स सोडवून झाल्या काय करायचं, तुम्हाला मॉक्स पण सोडवायचे आहेत आणि तुम्हाला कमीत कमी मागच्या 5 वर्षाची PYQs स्पष्टीकरणासहित सोडवायचे आहेत, लक्षात घ्या, स्पष्टीकरणासहित. आणि तुम्हाला पाहायचं आहे की आयोगाने कशा चुका, म्हणजे आयोगाने असे कसे स्टेटमेंट फ्रेम केलेत की ज्यामुळे विद्यार्थी चुकतात, हे तुम्हाला आवर्जून पाहायचं आहे. आता तुम्ही जर आता कोणतंही नवीन पुस्तक घेऊ नका, राईट, कोणतंही नवीन पुस्तक किंवा नोट्स अजिबात घेऊ नका. ते पूर्ण घातक होईल तुमच्या प्रिपरेशनसाठी. रादर तुम्ही काय करा, PYQ सॉल्व करा, मॉक सॉल्व करा आणि समजून घ्या की आयोग कोणत्या प्रकारे स्टेटमेंट चुकीचं करतं. आयोगाची क्वेश्चन फ्रेम करण्याची स्ट्रॅटेजी समजून घ्या. या स्ट्रॅटेजीमुळे अगदी तुमची 4+ मार्क जरी वाढ झाली तरी लक्षात घ्या तुम्ही हजारोंच्या गर्दीत पूर्ण पुढे जाल. तर एवढंच सांगायचं होतं ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये की तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता, कोणत्याही प्रकारे गडबड धांदली न करता शांतपणे PYQ सॉल्व करा, मॉक सॉल्व करा आणि ह्या 15 दिवसाचा पूर्णपणे उपयोग करून घ्या तुमच्या प्रिपरेशनसाठी. कारण का राज्यसेवा आता वर्णनात्मक होत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या कंबाईनसाठी खूप जास्त तुम्हाला कॉम्पिटिशन फेस करावे लागेल. त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर सर्वाईव्ह करायचं असेल किंवा तुम्हाला जर काही चांगलं करायचं असेल तर आत्तापासूनच तुम्ही मॉक्स द्यायला सुरुवात करा. कारण का मॉक्स दिल्यावरच तुम्हाला कळेल की तुम्ही किती पुढे आहात किंवा किती मागे आहात. ठीक आहे, तर एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आणखी काही शंका असतील तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कळवा तुमचे अभिप्राय. मी नक्कीच उत्तर देईन. थँक्यू.